कुंभमेळ्याच्या पोस्टिंगची प्रतीक्षा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी शासनाचा आदेश धाब्यावर ठेवत बदलीनंतरही जळगाव सोडले नसल्याचं चित्र आहे। यामुळे मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे गुलाम नेमके कोण अशी चर्चा रंगत आहे। तुम्ही पाहत आहात पोलीस राऊंड न्यूज आणि या माध्यमाला पाहणाऱ्या तमाम तुम्हा प्रेक्षकांना मानाचा आणि सन्मानाचा नमस्कार। जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी गिरीश रघुनाथ सूर्यवंशी यांच्या बदलीच्या अंमलबजावणीवरून सध्या विभागात विविध चर्चा रंगल्या आहेत। शासनाने 29 ऑक्टोबर 2025 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार त्यांची उपकार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उत्तर विभाग अहिल्यानगर येथे बदली करण्यात आली होती। मात्र संबंधित अधिकारी अद्यापही बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचा दावा होत असून यामुळे प्रशासकीय वर्तुळात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। अशी चर्चा कार्यालय परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे। महाराष्ट्र शासकीय अधिकारी कर्मचारी बदली अधिनियमातील कलम 4 पोटकलम 4 व 4 पोटकलम 5 अन्वये हा बदली आदेश जारी करण्यात आला होता। शासनाच्या आदेशातील क्रमांक 5 मध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी पदभार सोडल्याची व नवीन ठिकाणी पदभार स्वीकारल्याची माहिती तातडीने शासनाला कळवणे बंधनकारक असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। तसेच विहित कालावधीत अधिकारी रुजू न झाल्यास त्याबाबत शासन कळवून आवश्यक शिस्तभंगाची कारवाई करून तरतूदही आदेशात नमूद आहे। याशिवाय महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 मधील नियम 30C नुसार बदली झालेल्या अधिकाऱ्याने नियोजित ठिकाणी रुजू न झाल्यास अशा परिस्थितीत रजेचे अर्ज स्वीकारू अथवा मंजूर करू नयेत अशी तरतूद असल्याचे आदेशात नमूद करण्यात आलं आहे। याशिवाय महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 मधील नियम 30C नुसार बदली झालेल्या अधिकाऱ्याने नियोजित ठिकाणी रुजू न झाल्यास अशा परिस्थितीत रजेचे अर्ज स्वीकारू अथवा मंजूर करू नयेत अशी तरतूद असल्याचे आदेशात नमूद करण्यात आलं आहे। या संदर्भात अहिल्यानगर येथील वरिष्ठ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता गिरीश सूर्यवंशी यांनी अद्याप पदभार स्वीकारल्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झाली नसल्याचं सांगण्यात आल्याचा दावा आहे। यामुळे बदलीच्या आदेशाची अंमलबजावणी नेमकी कोणत्या टप्प्यावर आहे याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे। दरम्यान या प्रकरणात आणखी एक चर्चेचा मुद्दा पुढे आला आहे तो असा की काही सूत्रांच्या माहितीनुसार अशी चर्चा सुरू आहे की गिरीश सूर्यवंशी आणि जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सोनवणे हे दोघेही संभाव्य नव्या नियुक्ती किंवा बदलीच्या प्रतीक्षेत असल्यामुळे सध्याच्या बदली आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही। मात्र या चर्चेला कोणतीही अधिकृत पुष्टी मिळाली नाही। या सर्व घडामोडींमुळे शासनाच्या बदली आदेशाची प्रभावी अंमलबजावणी झाली का, संबंधित प्रकरणात नियमांचं पालन झाले का आणि आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार का याकडे आता विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच सर्वसामान्यांचं लक्ष लागले आहे। संकट मोचकांचे खास मानले जाणारे थेट नाशिकला जाणार। प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकारी कुठल्या ना कुठल्या राजकीय नेत्याचे मालक किंवा आदेशक असतात। त्याचप्रमाणे जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील काही मोजके अधिकारी देखील संकट मोचकाचे जवळचे मानले जातात। तर दुसरीकडे नाशिक येथे कुंभमेळ्याची तयारी सुरू असताना आता सार्वजनिक बांधकाम विभागातील 2 अधिकारी थेट नाशिकला बदली करण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे। पोलीस राऊंड न्यूजचे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांचा रिपोर्ट, जळगाव, महाराष्ट्र।